हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.1 ही सॉल्व केली होती. या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न हा टॉपिक सुरू करायचा आहे. मग सर्वात पहिले मीनिंग ऑफ स्टेटमेंट पॅटर्न काय असतं, बरोबर. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, बरोबर आहे, त्याची स्टडी करायची आहे. लक्षात ठेवा, लेटर्स यूज टू डिनोट दिस स्टेटमेंट. आपण काय करतो, प्रत्येक जी स्टेटमेंट आहे ती डिनोट करण्यासाठी कशाचा यूज करत असतो, लेटरचा यूज करत असतो, बरोबर आहे ना. पी ने पहिली सिंपल स्टेटमेंट आपण डिनोट करतो, क्यू ने सेकंड सिंपल स्टेटमेंट डिनोट करत असतो, बरोबर आहे. जर त्यापेक्षा जास्त जर स्टेटमेंट असेल तर आर एस टी यांचा यूज करत असतो, बरोबर आहे ना. मग लेटर्स यूज टू डिनोट स्टेटमेंट आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर. मग ज्या लेटर्सने आपण स्टेटमेंट रिप्रेझेंट करत असतो किंवा डिनोट करत असतो त्यांना आपण काय म्हणत असतो, स्टेटमेंट लेटर्स असं म्हणत असतो, बरोबर आहे. मग प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न, बरोबर आहे. मग स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ अ स्टेटमेंट लेटर्स, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ अ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह. स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्ह यांचं जर आपण प्रॉपर कॉम्बिनेशन केलं, बरोबर आहे ना. मग हे प्रॉपर कॉम्बिनेशन केल्यानंतर त्यापासून जे नवीन किंवा नवीन पॅटर्न तयार होणार आहे त्यांनाच आपण स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणत असतो, बरोबर आहे. मग स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपण काय करत असतो, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स आणि नंतर ते लॉजिकल कनेक्टिव्ह यांचं आपण काय करत असतो, प्रॉपर कॉम्बिनेशन करत असतो, बरोबर आहे. त्यापासून काय तयार होत असतं, स्टेटमेंट पॅटर्न तयार होत असतं, बरोबर आहे ना. आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं तर हे पहा, हा पी हे एक सिंपल स्टेटमेंट आहे, क्यू हे सिंपल स्टेटमेंट आहे, म्हणजे स्टेटमेंट लेटर्स आहेत आणि त्यांना आपण कशाने कनेक्टिव्हली जॉईन केलेलं आहे. मग हे जे तयार झालेलं आहे पी इम्प्लाइज क्यू, याला आपण काय म्हणणार आहे, स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणायचे. इट इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न, बरोबर. त्याच प्रकारे पुन्हा पी अँड क्यू हे सुद्धा काय आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर आहे. पुन्हा निगेशन पी आर क्यू हे सुद्धा काय राहणार, स्टेटमेंट पॅटर्न, बरोबर आहे ना. हे स्टेटमेंट लेटर्स आहेत, बरोबर, स्टेटमेंट लेटर्स. आणि आपण काय करतो, कनेक्टिव्ह यांचं प्रॉपर कॉम्बिनेशन करत असतो आणि त्यापासून काय तयार होत असतं, स्टेटमेंट पॅटर्न तयार होत असतं. आता प्रत्येकाला लक्षात आलं स्टेटमेंट पॅटर्न काय असतं, बरोबर आहे ना. आता लक्षात ठेवा, पी अँड क्यू आर दिअर प्राईम कंपोनंट्स. लक्षात ठेवा, पी आणि क्यू हे काय, त्यांचे प्राईम कंपोनंट आहेत. म्हणजे शक्यतो आपण रिप्रेझेंट करताना पी आणि क्यू चाच यूज करत असतो. कशाचा, पी आणि क्यू चा, म्हणून त्यांना आपण म्हणतो प्राईम कंपोनंट, ठीक आहे. अ टेबल विच शोज द possible truth values of statement pattern obtained by considering all possible combination of truth values of its prime component, it is called truth table of the statement pattern. ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय, आपण काय करत असतो, एक टेबल तयार करत असतो, बरोबर. अ टेबल विच शोज पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. आता ते काय रिप्रेझेंट करत असतात, जो काय आपला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याची पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज रिप्रेझेंट करत असतं, बरोबर आहे ना. ज्या टेबलमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्नचे जे काही स्टेटमेंट लेटर्स आहेत, बरोबर आहे, किंवा जो स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज दाखवत असतो त्यांनाच आपण ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न असं म्हणत असतो, ठीक आहे ना. टेबल विच शोज द possible truth values of a statement pattern obtained by considering all possible combination of truth values of its prime component is called the truth table of the statement pattern. त्यांनाच आपण स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल असं म्हणत असतो, ठीक आहे. प्रत्येकाला इथपर्यंत लक्षात आलं. ज्या टेबलमध्ये आपण जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेले त्यांची ट्रूथ व्हॅल्यूज लिहित असतो, बरोबर आहे, ज्या काय पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज लिहित असतो, बरोबर आहे. म्हणजे जे आपले प्राईम कंपोनंट आहेत त्यांचा यूज करून आपण काय करतो, स्टेटमेंट पॅटर्न बनवतो. स्टेटमेंट पॅटर्न पासून आपण काय करत असतो, एक ट्रूथ टेबल बनवतो. मग त्या ट्रूथ टेबललाच आपण म्हणत असतो ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न, ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे, याचा नेक्स्ट टॉपिक लॉजिकल इक्विव्हॅलन्स. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं आहे. आता पहा, टू स्टेटमेंट पॅटर्न आपण काय केलं, दोन स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर केलेले आहेत. कन्सिडर टू स्टेटमेंट पॅटर्न आपण कन्सिडर केलं. ए ही एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, बी ही एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, बरोबर आहे.
two statement pattern are said to be equivalent if their truth tables are identical. बरोबर आहे ना. मग हे दोन्हीही ट्रूथ जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहेत हे आयडेंटिकल किंवा इक्विव्हॅलन्स कधी राहणार आहेत, जेव्हा याचा ट्रूथ टेबल आणि याचा ट्रूथ टेबल जर इक्वल असन, आयडेंटिकल असन, सारखा असन, तरच आपण त्यांना काय म्हणू शकतो, हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न कसे आहेत, इक्विव्हॅलन्स. त्यालाच आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स असं म्हणत असतो. ठीक आहे ना. मग लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, आपण दोन स्टेटमेंट पॅटर्न कन्सिडर केलेले आहेत. आता मी डायरेक्टली ए आणि बी म्हणलेलं आहे, बरोबर. समजा हा आणि हा घेतलेला आहे. मग याचे ट्रूथ व्हॅल्यूज आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यूज दोन्हीही आयडेंटिकल जर आले तर आपण काय म्हणू शकतो, हा स्टेटमेंट पॅटर्न आणि हा स्टेटमेंट पॅटर्न कसा राहणार आहे, इक्विव्हॅलन्स राहणार आहे किंवा लॉजिकली इक्विव्हॅलन्स राहणार आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता आपण कन्सिडर केलं ए आणि बी हे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नचे जे काही ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या इक्वल आहेत, म्हणजे त्यांचे ट्रूथ टेबल कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. बरोबर आहे. मग आयडेंटिकल आहेत, बरोबर आहे. मग आयडेंटिकल असेल तर आपण हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्नला इक्विव्हॅलन्स म्हणू शकतो. मग त्याला दाखवायचं कसं, ए 3 इज इक्वल टू चे साईन द्यायचे, 3 साईन द्यायचे किंवा 3 3 अशा रेषा मारायच्या आहेत, लाईन्स द्यायच्या आहेत, इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू बी. ठीक आहे. इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलं. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे महत्वाचं टॉटॉलॉजी, कंटिंजन्सी, कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. किंवा तुमच्या बुक मध्ये असं दिलेलं असेल, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिंजन्सी. ठीक आहे ना. काय, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिंजन्सी. आता टॉटॉलॉजी म्हणजे काय लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ प्राइम कंपोनंट इज कॉल्ड टॉटॉलॉजी. बरोबर आहे ना. टॉटॉलॉजी म्हणजे काय, इफ a statement pattern whose truth value is true for all possible combination. काय सांगितलेलं, स्टेटमेंट पॅटर्न, ज्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये त्याच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या टोटली काय पाहिजे, ट्रू पाहिजे. बरोबर आहे ना. ह्या टोटली याच्या ज्या स्टेटमेंट पॅटर्नचे ज्या काय ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या कशा पाहिजे, टोटली ट्रू पाहिजे. तेव्हा त्यांना आपण काय म्हणू शकतो, दे आर टॉटॉलॉजी. ते काय असणार आहे, ती स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी राहणार आहे. टॉटॉलॉजी कधी राहणार, जेव्हा त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे, ट्रू पाहिजे, तेव्हा त्यांना आपण टॉटॉलॉजी असं म्हणणार. बरोबर आहे. आणि कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय राहणार आहे, ज्या स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनंट इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय राहणार आहे, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे ज्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू ह्या कोणत्या पाहिजे, फॉल्स पाहिजे. टॉटॉलॉजी साठी ट्रू पाहिजे, याच्यासाठी काय पाहिजे, फॉल्स पाहिजे. मग या कॉन्ट्राडिक्शनला आपण काय म्हणणार आहे, त्या स्टेटमेंट पॅटर्नना कॉन्ट्राडिक्शन असं म्हणणार आहे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे जर सर्व ट्रूथ व्हॅल्यूज काय पाहिजे, फॉल्स पाहिजे, तेव्हा त्यात कॉन्ट्राडिक्शन राहणार. त्यालाच दुसरं नाव आहे फॉल्सी. काय आहे, फॉल्सी, FALLACY, फॉल्सी. ठीक आहे. आता कंटिंजन्सी म्हणजे काय राहणार, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंटिंजन्सी, स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. जे स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी पण नाही राहणार आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही राहणार, म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स राहणार आहे. ट्रू फॉल्स इज मिक्स काय राहणार आहे, ट्रूथ व्हॅल्यूज राहणार आहे, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, कंटिंजन्सी असं म्हणायचं आहे. तिघांची डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्यायची आहे बुक मधून व्यवस्थित. बरोबर आहे. टॉटॉलॉजी म्हणजे काय, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू काय पाहिजे, ट्रू पाहिजे. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज काय पाहिजे, फॉल्स पाहिजे. आणि कंटिंजन्सी म्हणजे काय, तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी पण नाही पाहिजे आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही पाहिजे, म्हणजे मिक्स पाहिजे. बरोबर. ट्रू फॉल्स अशी मिक्स पाहिजे, त्यांना आपण काय म्हणणार आहे, कंटिंजन्सी असं म्हणायचं आहे. ठीक आहे ना. लक्षात आलं प्रत्येकाला. लक्षात ठेवा, हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे, एक्सरसाइज नंबर 2.2 सॉल्व्ह करायची आहे. ही पण सोपी एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज नंबर 2.2. बरोबर. त्याच्यामध्ये काय दिलेलं, कसं दिलेलं ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे.
एक्सरसाइज नंबर 2.2. सॉरी 1.2. एक्सरसाइज नंबर 1.2. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय पहा. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट. construct the truth table for each of the following statement pattern. क्वेश्चन काय आहे. construct the truth table for each of the following स्टेटमेंट पॅटर्न. जे काय स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे खाली, बरोबर, त्यांच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल बनवायचं आहे. आता 10 क्वेश्चन आहेत, बरोबर, त्यापैकी आपण 5-6 तरी आपण या ठिकाणी घेऊच. ओके, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कशा प्रकारे राहणार आहे काय. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पहिलाच क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे हे व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलं तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सेकंड आणि थर्ड हा क्वेश्चन सॉल्व्ह करू व्यवस्थित. ठीक आहे ना. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहा पहिला क्वेश्चन. स्टेटमेंट पॅटर्न काय दिलेलं आहे पहा. P implies Q and Q. P implies Q and Q implies P. P implies Q and Q implies P. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यांच्यापासून ट्रूथ टेबल बनवायचं आहे. आता ट्रूथ टेबल बनवताना काही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिले काय करायचं आहे, या ठिकाणी जे काय प्राइम कंपोनंट किती आहेत किंवा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. स्टेटमेंट लेटर्स, बरोबर, ज्या लेटर्सने आपण स्टेटमेंट रिप्रेझेंट करत असतो. मग किती स्टेटमेंट लेटर्स आहेत ते आयडेंटिफाय करायचे आहेत. किती आहेत पहा. पी क्यू 2च आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आहे का, नाही. मग ते दोन्ही आपण काय करणार आहे, स्टेटमेंट लेटर्स लिहिणार आहोत. पी क्यू, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर कोणता स्टेटमेंट लेटर्स निगेटिव्ह आहे का, आहे का, नाही, बरोबर आहे ना. स्टेटमेंट लेटर्स कोणताही निगेटिव्ह नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता छोटा ब्रॅकेट, हा छोटा ब्रॅकेट तयार करायचा सर्वात पहिले. पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा मोठा ब्रॅकेट तयार करायचे. मोठा ब्रॅकेट तयार करण्यासाठी पी इम्प्लाइज क्यू आणि क्यू रिक्वायर्ड आहे, बरोबर आहे ना. मग पी इम्प्लाइज क्यू, बरोबर, आणि क्यू रिक्वायर्ड आहे. त्यांच्यामध्ये सिम्बॉल कोणता आहे, कंजंक्शनचा, बरोबर आहे. नंतर आता हा ब्रॅकेट तयार झाला ना, याला इम्प्लाइज कशाने करायचे, म्हणजे हा ब्रॅकेट कोणाला इम्प्लाइज करणार आहे, पी ला, बरोबर आहे. पहा मग पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे. आता या ठिकाणी किती कॉलम तयार होतात पहा. 1 2 3 4 5 5 कॉलम आहेत. आता हा आपले तयार झालेले कॉलम राईट आहेत का रॉंग आहेत, कसे आयडेंटिफाय करायचे, लक्ष द्या. किती स्टेटमेंट लेटर्स आहेत, 2 स्टेटमेंट लेटर्स. सिम्बॉल किती पहा. 1 2 3 ऍडिशन करा 5. किती आले, 5. स्टेटमेंट लेटर्स पाहिले, 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. सिम्बॉल किती, 1 2 आणि 3 आहेत, म्हणून 3. 2 + 3 5, बरोबर. 5 तयार झालेलेत ना कॉलम्स. ठीक आहे. आता पहा तयार कसं करायचं. पी साठी ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात, टी टी एफ एफ. क्यू साठी कोणत्या असतात ट्रूथ व्हॅल्यू, टी एफ टी एफ. ठीक आहे. आता इम्प्लाइज मध्ये म्हणजेच कंडिशनल मध्ये काय सांगितलेलं पहा, पी इम्प्लाइज क्यू. पी ने क्यू ला इम्प्लाइज करायचे. ट्रू इम्प्लाइज ट्रू, काय असतं, ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, दॅट इज ऑलवेज फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज ट्रू, इट इज ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, इट इज ट्रू. बरोबर आहे. कसं लिहिलं पाहिलं. टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज एफ, एफ इम्प्लाइज टी, इट इज ऑलवेज टी. एफ इम्प्लाइज एफ, इट इज ऑलवेज टी. ठीक आहे. नंतर आता हा ब्रॅकेट आणि कोण क्यू, ह्या दोघांमध्ये कंजंक्शन आहे, म्हणजे ह्या दोघांमध्ये कंजंक्शन आहे, बरोबर आहे. मग या दोघांमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शन मध्ये काय सांगितलेलं, एक जरी फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स असतं, बरोबर आहे ना. पहा ट्रू कंजंक्शन ट्रू,
that is true. False conjunction false, that is false. True conjunction true, that is true. False conjunction true, that is false. कंजंक्शन मध्ये काय सांगितलं, एक जरी फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स असतं, बरोबर. त्याच्यानंतर आता पहा, हा जो ब्रॅकेट आहे तो कोणाला इम्प्लाइज करतो, पी ला. इम्प्लाइज कोणाला करतो, पी ला. इम्प्लाइज मध्ये काय सांगितलेलं आहे, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज इट इज ऑलवेज ट्रू. डायरेक्शन पहा, हा ब्रॅकेट याला इम्प्लाइज करतो. टी इम्प्लाइज टी, दॅट इज टी. डायरेक्शन पहा, एफ इम्प्लाइज टी, दॅट इज टी. टी इम्प्लाइज एफ, हा काय येणार आहे, एफ. एफ इम्प्लाइज एफ, दॅट इज टी. हा झाला तुमचा ट्रूथ टेबल, बरोबर. हा गिवन स्टेटमेंट पॅटर्न होता. या गिवन स्टेटमेंट पॅटर्नचा हा काय राहणार आहे, तुमचा ट्रूथ टेबल राहणार आहे, बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. हा स्टेटमेंट पॅटर्न होता रिक्वायर्ड, आणि याच्या हे काय तर ट्रूथ व्हॅल्यूज आहे, टी टी एफ टी. ठीक आहे, टी टी एफ टी. मग लक्षात ठेवा, जर या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर टी आले असते तर मी काय म्हणलं असतं, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी. हे थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला करायचं, या क्वेश्चन मध्ये नाही करायचं. या क्वेश्चन मध्ये फक्त काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं व्यवस्थित. आता हे काय आलेलं आहे, टी टी एफ टी आलेलं आहे, म्हणजे हे काय राहणार आहे, कंटिंजन्सी. मिक्स म्हणलं तर कंटिंजन्सी, बरोबर. इथे हे नाही गरजेचं थर्ड क्वेश्चन मध्ये, परंतु आता सांगितलं तुम्ही थर्ड क्वेश्चनला पण ट्राय करू शकता. ठीक आहे ना. आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पी कंजंक्शन क्यू, कंजंक्शन निगेशन क्यू. पी कंजंक्शन निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे. आता पहा, या ठिकाणी स्टेटमेंट लेटर्स किती, दोन. पी नंतर क्यू. निगेशन कोणाचं आहे, या क्यूचं, निगेशन क्यू, बरोबर आहे. आता हे झालं, निगेशन घेतलं. हा पहिला ब्रॅकेट तयार करायचा, पी अँड निगेशन क्यू. नंतर हा दुसरा ब्रॅकेट तयार करायचा, पी इम्प्लाइज क्यू. नंतर ह्या दोघांना पण यांनी जॉईन करायचं डबल इम्प्लाइज ने, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे. आता पुन्हा किती कॉलम झाले, 1 2 3 4 5 6, 6 झालेले आहे. मग किती स्टेटमेंट लेटर्स होते, दोन. सिम्बॉल मोजा, 1 2 3 4, 2 + 4 दॅट इज 6, राईट आहे, बरोबर आहे. म्हणजे हे आपण जे तयार केलंय ते व्यवस्थित आहे, करेक्ट आहे. तर सर्वात पहिले पी साठीच्या ट्रूथ व्हॅल्यू टी टी एफ एफ. क्यू साठीच्या टी एफ टी एफ. निगेशन क्यू काय राहणार आहे, टीचं एफ एफचं टी, टीचं एफ एफचं टी, बरोबर आहे. आता काय करायचंय, ह्या दोघांमध्ये पी आणि निगेशन क्यू मध्ये कंजंक्शन घ्यायचे. कंजंक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स. टी कंजंक्शन फॉल्स, दॅट इज फॉल्स. टी कंजंक्शन टी, दॅट इज टी. एफ कंजंक्शन एफ, दॅट इज एफ. एफ कंजंक्शन टी, दॅट इज एफ. अरे इथपर्यंत. नंतर ह्या दोघांमध्ये इम्प्लाइज, ते तर पाठच असेल प्रत्येकाला, टी एफ टी टी, बरोबर. टी टीचं टी, टी एफचं एफ, एफ टीचं टी, एफ एफचं टी. आता ह्या दोघांमध्ये काय करायचं, ह्या दोन ब्रॅकेट मध्ये डबल इम्प्लाइज. मग डबल इम्प्लाइज जर सेम असेल तर काय येत असतं, ट्रू येत असतं, अदरवाइज फॉल्स. एफ डबल इम्प्लाइज टी म्हणजे फॉल्स. टी डबल इम्प्लाइज एफ, दॅट इज फॉल्स. एफ डबल इम्प्लाइज टी, फॉल्स. एफ डबल इम्प्लाइज टी, फॉल्स. आता या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आले, फॉल्स. म्हणजे ही स्टेटमेंट पॅटर्न काय राहणार आहे, कॉन्ट्रडिक्शन राहणार आहे. शाबास. हे कोणतं राहणार आहे, कॉन्ट्रडिक्शन. व्यवस्थित स्केलने रेषा मारायच्या आहेत, बरोबर आहे. आणि एकाच पेज वरती बसलं पाहिजे, दुसऱ्या पेज वरती किंवा खाली येऊन द्यायचं नाही त्याला, बरोबर. अरेंजमेंट व्यवस्थित करायचे आहे. ओके, इथपर्यंत आलं व्यवस्थित, सोपं आहे.
सॉरी, सोपा आहे खूप, फक्त चांगली प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व करायचा आहे. थर्ड काय दिलेलं पहा, पी कंजंक्शन क्यू डबल इम्प्लाइज क्यू डिसजंक्शन आर. क्यू डिसजंक्शन आर इथपर्यंत आलं. पी कंजंक्शन क्यू डबल इम्प्लाइज क्यू डिसजंक्शन आर. आता किती स्टेटमेंट लेटर्स आहेत, पी क्यू आणि आर. पी क्यू आर. निगेशन कोणाचं नाही, पहिल्यांदा बनवायचं पहिला ब्रॅकेट. पी कंजंक्शन क्यू, नंतर दुसरा क्यू डिसजंक्शन आर, नंतर दोघांना डबल इम्प्लाइज. पी कंजंक्शन क्यू डबल इम्प्लाइज क्यू डिसजंक्शन आर. आलं इथपर्यंत. लक्षात ठेवा, एक स्टेटमेंट लेटर्स असेल तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यू किती राहणार, 2 चा पॉवर 1 म्हणजे 2 राहणार आहे. जर 2 स्टेटमेंट लेटर्स असेल तर 2 चा पॉवर 2 किती राहणार, 4. जर 3 स्टेटमेंट लेटर्स असेल तर 2 चा पॉवर 3 किती राहणार, 8. म्हणजे याच्या ट्रूथ व्हॅल्यू किती राहणार आहेत, 8 ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहेत. लक्षात ठेवा, एक स्टेटमेंट लेटर्स असेल तर 2 चा पॉवर 1 दॅट इज 2. जर 2 स्टेटमेंट लेटर्स असेल तर 2 चा पॉवर 2 दॅट इज 4. जर 3 स्टेटमेंट लेटर्स असेल तर 2 चा पॉवर 3 म्हणजे किती येतं, 8. म्हणजे याच्या ट्रूथ व्हॅल्यूज किती राहणार, 8. टी 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 एफ 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 एफ. बरोबर. पुन्हा क्यू साठी एफ एफ टी टी एफ एफ. क्यू साठी, आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. बरोबर. आता पी इम्प्लाइज क्यू, सॉरी, पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर येणार आन्सर फॉल्स. या दोघांमध्ये पी आणि क्यू मध्ये. टी कंजंक्शन टी टी, टी कंजंक्शन टी टी, टी कंजंक्शन एफ एफ, टी कंजंक्शन एफ एफ, एफ कंजंक्शन टी एफ, एफ कंजंक्शन टी एफ, एफ कंजंक्शन एफ एफ, एफ कंजंक्शन एफ एफ. पुन्हा ह्या दोघांमध्ये काय करायचं आहे, डिसजंक्शन. बरोबर आहे. क्यू कंजंक्शन आर, डिसजंक्शन आर. डिसजंक्शन मध्ये एक जरी 2 असेल तर येणार आन्सर 2. टी डिसजंक्शन टी टी, टी डिसजंक्शन एफ टी, एफ डिसजंक्शन टी टी, एफ डिसजंक्शन एफ एफ, टी डिसजंक्शन टी टी, टी डिसजंक्शन एफ टी, एफ डिसजंक्शन टी टी. बरोबर. एफ डिसजंक्शन एफ एफ. आता ह्या दोघाला डबल इम्प्लाइज लावायचे. दोघाला काय करायचे, डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइज म्हणजे सेम असेल तर ट्रू. टी डबल इम्प्लाइज टी टी, टी डबल इम्प्लाइज टी टी, एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज एफ टी, एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज टी एफ, एफ डबल इम्प्लाइज एफ. आलं इथपर्यंत लक्षात. सिंपल आहे, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सोपं आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ते व्यवस्थित सॉल्व जर केलं तर जमेल, जर व्यवस्थित सॉल्व नाही केला तर जमणार नाही. हे टेबल खूप सोपे आहेत. फक्त या टेबल मध्ये तुमची एक जरी ट्रूथ व्हॅल्यू चुकली, तर या टेबलला तुम्हाला 0 मार्क मिळतील. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, एक जरी चुकी झाली, कारण या टेबलला 3 मार्क, हा टेबल 3 मार्कासाठी असतो. 3 मार्कासाठी भेटले तर 3च्या 3, नाही तर 0. याच्यामध्ये अर्धा द्यान, 1 द्यान, 2 द्यान, 2.5 द्यान, तसं नाही. भेटले तर 3, नाही तर 0. आलं लक्षात. त्यामुळे चुकी होऊन द्यायची नाही. याच्यामध्ये चुकीला माफी नाही. लक्षात राहील ना. पुढे पी इम्प्लाइज निगेशन क्यू
आले इथपर्यंत. आता किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? 3. पी क्यू आर. सर्वात पहिले पहिला ब्रॅकेट बनवायचा आहे क्यू अँड आर. नंतर याचं निगेशन बनवायचं आहे, निगेशन ऑफ क्यू अँड आर. बरोबर. हा ब्रॅकेट तयार झाला, त्याला पी ने इम्प्लाइज करायचं. पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. सिंपल आहे, सोपा आहे. पी चार टी 4 एफ क्यू टी टी एफ एफ टी टी एफ एफ. बरोबर. आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. क्यू अँड आर ह्या दोघांमध्ये काय कंजंक्शन आहे? टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी. बरोबर आहे. टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ. आता याचं निगेशन करायचं म्हणजे टीचा फॉल्स होणार, फॉल्सचा टी टी टी, फॉल्स टी टी टी. आता याला काय करायचं? या ब्रॅकेटला पी ने इम्प्लाइज, पी ने याला इम्प्लाइज करायचे. मग इम्प्लाइज मध्ये पहिला टी दुसरा एफ, दॅट इज फॉल्स. टी 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 आहे ना. बरोबर आहे. पुन्हा आता मी या ठिकाणी टी बघतो, हा टी टी म्हणजे हे 100% टी टीच राहणार आहे. आता या ठिकाणी एफ आहे आणि इथं पण एफ आहे, म्हणजे एफ इम्प्लाइज एफ, दॅट इज ऑलवेज टी. हे सर्व टी म्हणून मी टी टी लिहितो, कारण जर सेकंड एफ असेल तरच फॉल्स येतं ना, म्हणून मी डायरेक्टली लिहिले. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलं? सोपे आहेत हे ट्रूथ टेबल. बरोबर. व्यवस्थित बसवायचे आहेत एकाच पेज वरती, चांगली प्रॅक्टिस करायची. आता मी काय करतो, थोडा मोठा टेबल म्हणजेच 8 नंबरचा क्वेश्चन घेतो. क्वेश्चन नंबर 8. कारण सर्व क्वेश्चन घेणं शक्य नाहीये, पॉसिबल नाही. तुम्हाला काय करायचे, हे क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचे, तसंच याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिलेले जे एक्झाम्पल आहेत ते सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेले पहा. आता बऱ्याचशा जणांना ती पीडीएफ ओपन होत नाही. मग पीडीएफ ओपन नाही होत तर काय करायचं, थोडे वेळ वेट करायचा आहे. लगेच आपण बटन दाबले ओपन होत नाही, कारण या पीडीएफ मध्ये नियर अबाउट 280-290 पेजेस आहेत. बरोबर आहे ना. मग एवढे पेजेस ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो. कधी कधी 10 मिनिटं लागतात, कधी कधी 15 मिनिटं लागतात. थोडा वेट करायची, 100% ओपन होतं ते. ठीक आहे ना. ओके. पहा 8 नंबरचा क्वेश्चन. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर, हा ब्रॅकेट क्लोज. पुढं डबल इम्प्लाइज पी कंजंक्शन क्यू. बरोबर आहे. पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे. आता किती स्टेटमेंट आहेत पहा, किती स्टेटमेंट लेटर्स आहेत? 1 2 3, 3च आहे. पी क्यू आर. त्याच्यानंतर हा पहिला ब्रॅकेट बनवणार, निगेशन कोणाचं नाहीये. क्यू इम्प्लाइज आर. नंतर हा पूर्ण ब्रॅकेट बनवायचा, पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बरोबर. नंतर हा ब्रॅकेट बनवायचा, पी कंजंक्शन क्यू. नंतर हा पूर्ण पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. त्याच्यानंतर हा आणि हा जॉईन करायचा आहे. बरोबर आहे ना. पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. बरोबर. डबल इम्प्लाइज पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज आर. आलं लक्षात? पहा टी 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 एफ 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 एफ. 4 टी 4 एफ क्यू साठी, 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ. आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे. आता हे तर सिंपल आहे. क्यू इम्प्लाइज आर, ह्या दोघांमध्ये इम्प्लाइज मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. टी इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लाइज एफ, दॅट इज फॉल्स.
F implies T, T, F implies F, T, T implies T, T, T implies F, F, F implies T, T, F implies F. आला इथपर्यंत. पुन्हा या ब्रॅकेटला कशाने इम्प्लाइज करायचं पी ने, करा इम्प्लाइज टी इम्प्लाइज टी, टी टी इम्प्लाइज एफ, एफ टी इम्प्लाइज टी, टी. आता हे इथपर्यंत टी आहे ना 5T, इथपर्यंत आलं. नंतर हा फॉल्स आहे, इथं फॉल्स, टी 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 आला इथपर्यंत. नंतर ह्या दोघांमध्ये कंजंक्शन आहे, टी टी एफ, हा टी टीचं टी, टी टीचं टी, टी एफचं एफ, टी एफचं एफ, एफ टीचं एफ, एफ टीचं एफ, एफ एफचं एफ, एफ एफचं एफ. बरोबर आहे. नंतर याला कशाने इम्प्लाइज करायचं, आर ने इम्प्लाइज करायचं. या ब्रॅकेटला आर ने, टी टी टी, टी एफ एफ, एफ टी, एफ टी टी. बरोबर आहे. आता एफ टी हे पूर्ण एफ आहे म्हणजे त्या साईडला काही जरी असलं तरी ट्रूच राहणार आहे. थोडं लॉजिक लावायचं. बरोबर, 4T 4F. आता हे दोन ब्रॅकेट, हा आणि हा, यांच्यामध्ये डबल इम्प्लाइज सेम सेम असेल तर ट्रू. टी टीचं टी, एफ एफचं टी, बाकी सर्व ट्रू आहेत म्हणून ट्रूच. सिंपल आहे. 4T 4F खूप सोपे आहेत. बरोबर आहे. आता क्वेश्चन नंबर मी 9 घेतो. 9 पण सोपा आहे, डायरेक्टली 10 घेतो. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन म्हणजे तुमचा क्वेश्चन नंबर 1 पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. खूप सोपे आहेत, फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. सॉल्व केलेले, जर सॉल्व केलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व नाही केले तर तुम्हाला जमणार नाही. पी disjunction negation Q implies R conjunction P. बरोबर आहे. पुन्हा 3 आहेत, P Q R. Q चं निगेशन, निगेशन ऑफ Q, पहिला ब्रॅकेट बनवा, P कंजंक्शन निगेशन ऑफ Q, सेकंड ब्रॅकेट बनवा, R कंजंक्शन, हा डिसजंक्शन होता, हा कंजंक्शन P. ठीक आहे. दोघाला इम्प्लाइज ने जॉईन करायचं. P कंजंक्शन निगेशन, डिसजंक्शन निगेशन Q इम्प्लाइज R कंजंक्शन P. बरोबर. पुन्हा T T T T, F F F F, T T F F, T T F F, T F T F, T F T F. निगेशन Q, याचं निगेशन करायचं. टीचं F, टीचं F, Fचं T, Fचं T, टीचं F, टीचं F, Fचं T, Fचं T. आता दोघांना कशाने जॉईन करायचं, याला आणि याला डिसजंक्शन. एक जरी टी असेल तर येणार आन्सर टी. पहिले टी आहेत म्हणजे टी. आता इकडे फॉल्स, फॉल्स डिसजंक्शन फॉल्स, दॅट इज फॉल्स. हा पुन्हा फॉल्स डिसजंक्शन फॉल्स, फॉल्स. पुन्हा हा, हे दोन्ही टी, आन्सर टी राहणार. डिसजंक्शन मध्ये एक जरी टी असेल तर येणार आन्सर टी, म्हणून मी फास्ट लिहून टाकतो. बरोबर. पुन्हा आर आणि पी कंजंक्शन, टी टी कंजंक्शन टी, टी टी कंजंक्शन एफ एफ, टी कंजंक्शन टी, टी टी कंजंक्शन एफ एफ. हे बाकी सर्व एफ आहेत म्हणून एफ 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 एफ. बरोबर आहे. आता या दोघांना इम्प्लाइज ने जॉईन करायचे. टी इम्प्लाइज टी, टी टी इम्प्लाइज एफ एफ. पुन्हा टी इम्प्लाइज टी, टी टी इम्प्लाइज एफ एफ. हा टी टी एफ एफ. ठीक आहे. सिंपल आहेत. अशा प्रकारे तुम्ही टेबल बनवू शकतात. हे 10चे 10 क्वेश्चन व्यवस्थित आणखीन सॉल्व करायचे. आणि लक्षात ठेवा, हे तुम्ही एकदा सॉल्व करून तुम्हाला जमणार नाही. याला तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे एक एक टेबल तुम्हाला 3 3 4 4 5 5 वेळेस सॉल्व करावं लागेल, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. बरोबर. तसंच सॉल्व करून दिलेले एक्झाम्पल सुद्धा व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे ना.
सॉल्व्ह करून दिलेले एक्झाम्पल जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर तुम्हाला कोणतीही काही अडचण येणार नाही. बरोबर आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, काय अडी अडचण येत असेल तर 100% विचारायचं आहे. ठीक आहे. चांगली प्रॅक्टिस करा. टेबल बनवताना लक्ष देऊन बनवा, चुकी होऊन देऊ नका. ओके. थँक्यू.